myself Dattatreya Jadhav. I am from HM College Karad. In our previous video, we were started on chapter sets and relations. Today, we are going to see the properties of cardinality of a set. Cardinality means what? If A is equal, suppose that it is the elements 1, 2, 3, 4, 5. So cardinality is nothing but number of elements in that set. Here elements are 1, 2, 3, 4, 5. Number of distinct elements in A is 5. So cardinality of that set is 5. And we are today going to discuss the properties of cardinality of sets. Okay. First formula is for number of elements in A union B. Okay. A union B is nothing but set of elements which are in A or in B or both in A and B. A मध्ये किंवा B मध्ये किंवा A आणि B मध्ये सर्व असे सर्व एलिमेंट जे घेतो ते घेतल्यानंतरचा जो सेट मिळतोय त्याला आपण A युनियन B म्हणतो. फॉर एक्झाम्पल सपोज करा हा एक सेट आहे A, हा एक सेट आहे B. हे दोन सेट मी घेतलेले आहेत A आणि B आणि याच्यामध्ये तुम्हाला जो हा पोर्शन दिसतोय शेडेड पोर्शन तो तुमचा आहे नंबर ऑफ एलिमेंट्स A युनियन B. आता आपल्याला काय करायचं आहे तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B काढायचं आहे. मी काय करतो बघा या ठिकाणी तुम्हाला परत एकदा दाखवतो. हा A घेतलेला आहे आपण. ओके. हा A मध्ये एलिमेंट्स मी कशाने दाखवतो हॉरिझॉन्टल लाईन्स. A मध्ये एलिमेंट्स कशाने दाखवले हॉरिझॉन्टल लाईन्स. आता B घेतलेले आहे. सो हे A मध्ये एलिमेंट्स काउंट झाले. आता B मध्ये घेण्यासाठी मी काय करतोय व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करतोय. म्हणजे B मध्ये एलिमेंट्स जर घेतले तर ह्या व्हर्टिकल लाईन्स असणार आहेत आपले. म्हणजे B मध्ये एलिमेंट आहे, हे पण B मध्ये एलिमेंट आहे, हे पण B मध्ये एलिमेंट आहे. म्हणजे काय झालेलं आहे जेव्हा मी हा शेडेड पोर्शन चेक करतोय तेव्हा जर तुम्ही पाहत असाल तर हे एलिमेंट्स कशातले आहेत तर A मधले आहे प्लस B मधले पण आहे. ओके. पण A मधले आणि B मधले आपण जर एलिमेंट्स घेतले तर हे जे मधले पोर्शनचे एलिमेंट्स आहेत ज्याला आपण काय म्हणतो A इंटरसेक्शन B आणि हा शेडेड पोर्शन आहे सर्व A युनियन B. हा A इंटरसेक्शन B मधले एलिमेंट जे आहेत कॉमन एलिमेंट ते A मध्ये काउंट करताना पण झालेले आहेत आणि B मध्ये काउंट करताना पण ऍड झालेले. कितीदा ऍड झाले हे घेतलेले A मध्ये एकदा, हे B मध्ये घेतोय मी एकदा आणि हे मधले जे आहे ते कितीदा घेतले मी दोनदा. जर मला हे सगळे ऍड करायचे असतील तर हे कितीदा घेतले पाहिजे मी एकदा. ओके. म्हणजे एकदा घ्यायचे म्हटल्यानंतर त्याला काय करावं लागेल मला ते सबट्रॅक्ट करावं लागेल. इथं दोनदा घेतले म्हटल्यानंतर एकदा सबट्रॅक्ट करावे लागतील हे एलिमेंट्स. म्हणजे कोणते A इंटरसेक्शन B पाहिजे. म्हणून मी इथं फॉर्म्युला लिहितो number of elements in A plus number of elements in B minus number of elements in A intersection B. हे एलिमेंट्स दोनदा आलेले होते म्हणून एकदा काय केले सबट्रॅक्ट केले. सो we get a formula for cardinality of A union B. Number of elements in A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. आता हा फॉर्म्युला जरा थोडासा चेंज करून टाकू. दॅट इज सपोज करा की आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन B काढायचे. म्हणजे हे एलिमेंट्स काढायचे. मी या n of A इंटरसेक्शन B या टर्मला काय करेल LHS ला पाठवेल. ती LHS ला आली की पॉझिटिव्ह होईल. म्हणजे ते इथे लिहिलेले n of A इंटरसेक्शन B आणि ही टर्म RHS ला पाठवेल. म्हणजे ते असं होईल n of A तिथंच आहे, n of B पण RHS लाच आहे आणि ही टर्म RHS ला आल्यामुळे तो फॉर्म्युला होईल n of A intersection B is equal to n of A plus n of B minus n of A union B. म्हणजे तुम्हाला हे इंटरसेक्शन वाले पण एलिमेंट्स काढता येतील किंवा युनियन वाले पण एलिमेंट्स काढता येतील. नंबर ऑफ एलिमेंट्स इन A union B, A intersection B हे आपण या फॉर्म्युल्यावरून फाइंड आउट करू शकतो. ओके. फॉर्म्युले हे अतिशय महत्त्वाचे, जरा व्यवस्थित बघून घ्या. आता मी काय करतोय तर अजून एक गोष्ट बघतोय की ज्यामध्ये आपला एक सेट A आहे आणि हा एक सेट B आहे. ओके. आणि हे दोन्ही जे सेट्स आहेत ते कॉमन त्यामध्ये काही नाही. कॉमन काही नाही म्हणजे A
कॉमन म्हणजे काय इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी हा क्लिअरली फाय म्हणजेच ए आणि बी कसले सेट्स असणार आहे तिथं डिसजॉइंट सेट्स असणार आहे. मग मी काय करतोय डिसजॉइंट सेट्स असतील तर हा पहिला फॉर्म्युला काय होतोय ते बघणार आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू number of elements in A plus number of elements in B minus number of elements in A intersection B is 0. Phi is nothing but there is 0 elements. त्यामध्ये 0 element cardinality of phi is 0. So n of A intersection B is 0. 0 don't write there. 0 जर लिहिला नाही तर आपला फॉर्म्युला असा होईल n of A union B is equal to n of A plus n of B. हे कधी when A and B are disjoint sets. कसले सेट्स आहेत ते disjoint sets. ओके that is A intersection B काय असणार आहे phi असणार आहे. disjoint sets ची आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. ओके पुन्हा आता पुढे जातो. हे फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत. हा फर्स्ट फॉर्म्युला आहे हा सेकंड फॉर्म्युला आहे. थर्ड फॉर्म्युला बघा आपल्याला कार्डिनॅलिटीचा किंवा थर्ड प्रॉपर्टी. आता मी या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्लिमेंट हे ऑपरेशन पण सांगितले आहे. सपोज हा ए आपला सेट आहे तर आणि हा युनिव्हर्सल सेट आहे तर ए कॉम्प्लिमेंट म्हणजे कोणते एलिमेंट्स असतात ए सोडून बाकीचे सर्व जे कशामध्ये आहे युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत असे ते सर्व. ओके तर आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे number of elements in A complement. Number of elements in A complement. Suppose करा A हा सेट आहे. A सेट घेतला आहे 1 2 3. ओके आणि आपला युनिव्हर्सल सेट आहे U ने डिनोट केलाय किंवा X ने डिनोट केला तरी चालेल. तो आहे 1 2 3 4 5 6 असा आहे असं सपोज करूया. तर A कॉम्प्लिमेंट काय असेल A कॉम्प्लिमेंट क्लिअरली असणार आहे 4 5 6. ओके म्हणजे A कॉम्प्लिमेंट मध्ये एलिमेंट्स किती 3. नंबर ऑफ एलिमेंट्स इन A कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 3. हे कसं आलं तर आपण काय करतोय नंबर ऑफ एलिमेंट्स इन U मध्ये किती आहेत चेक करतो. U मध्ये किती एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6 एलिमेंट्स आहेत आणि 6 मायनस A मध्ये एलिमेंट्स किती आहेत 3. U मधून आपण काय करतोय A मधले एलिमेंट्स सबट्रॅक्ट करतोय. म्हणून फॉर्म्युला कसा होईल n of A complement is equal to number of elements in U minus number of elements in A. That's it. ओके आता हा जरा फॉर्म्युला फिरवून कसा लिहिता येईल बघूया. हा फॉर्म्युला मी असा लिहू शकतोय n of A ची टर्म यानेच घेतली n of A is equal to आणि A कॉम्प्लिमेंट वाली टर्म RHS ला बदलतो n of U minus n of A complement. So number of elements in A complement is nothing but number of elements in U minus number of elements in A, and number of elements in A is equal to number of elements in U minus number of elements in A complement. ओके ही गोष्ट क्लिअरली समजलेली आहे का बघा. वेन डायग्राम ना आपण ते चेक करू शकतो ना. आता फिफ्थ फॉर्म्युला जो आहे आणि सिक्स्थ फॉर्म्युला तो बघा काय आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट आपण पाहणार. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. वेन डायग्राम वरून आपण बघूया कुठे आहे. हा ए सेट आहे आणि हा बी सेट आहे. ओके व्यवस्थित लक्ष द्यायचं. ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट करायचं. ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ए मध्ये कोणते हे हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत. ओके हे ए मध्ये हे पण असणार आहे तुमचे इंटरसेक्शन बी मध्ये येणार. आणि आपल्याला कोणते घ्यायचे आहेत आता बी कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट कुठे असणार आहे बघा. बी सोडून बाहेरचे सर्व. त्याच्यासाठी मी वर्टिकल लाईन्स यूज करतो. हे बी सोडून असणार. ओके बघा व्यवस्थित. सॉरी हे येणार नाही. कोणते येणार नाही बी मध्ये येणार नाही. बी कॉम्प्लिमेंट घेताना बी मध्ये येणार नाही.
आता हे झालेले आहेत कोणते बी कॉम्प्लिमेंटचे व्हर्टिकल लाईन्स केलेले आहेत. पण इथं आपल्याला काय करायचं आहे तर या दोघांचं इंटरसेक्शन घ्यायचं आहे. इंटरसेक्शन घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे जिथं व्हर्टिकल लाईन्स आणि हॉरिझॉन्टल लाईन्स दोन्ही आलेले. इंटरसेक्शनची डेफिनेशन काय आहे द कॉमन एलिमेंट्स इन ए अँड बी डॅश. आता कॉमन एलिमेंट्स इन ए अँड बी डॅश कोणते बघा या ठिकाणी ह्या शेडेड पोर्शन मध्ये जे एलिमेंट्स आलेले आहेत त्याच्यात हॉरिझॉन्टल लाईन्स पण आहेत आणि व्हर्टिकल लाईन्स पण आहेत. म्हणून हा तुमचा जो सेट आहे तो कोणता झालेला आहे ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट झालेला आहे. ओके, आता यामध्ये किती एलिमेंट्स असणार आहेत हे आपण फाइंड आउट करायचं ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आता मी त्याच्यासाठी इकडे रफ डायग्राम काढून घेतो त्याची की ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे हे एलिमेंट्स ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आता क्लिअरली मला सांगा हे एलिमेंट्स कोणत्या सेटमध्ये आहेत ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट ए मध्ये आहेत का बी मध्ये आहेत तर ते एलिमेंट्स ए मध्ये आहेत. म्हणून मी इथं लिहिलं which is equal to number of elements in A. A मध्ये आहेत पण A मधले कोणते नाही जे B मध्ये आहे असे. हे एलिमेंट्स कोणते असतात A इंटरसेक्शन B. A इंटरसेक्शन B वाले त्यात एलिमेंट्स आलेले आहेत का नाही. म्हणून मी A मधून नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन B काढून टाकतो. ओके, सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन B डॅश is nothing but number of elements in A minus number of elements in A intersection B. ओके, क्लिअरली झाले का व्यवस्थित. आता फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा बघा A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट मध्ये घ्यायचे म्हणजे हे A मध्ये असणार आहे. इंटरसेक्शन घेतलं म्हणजे A मध्ये असणार आहे म्हणून इथं लिहायचं पहिल्यांदा स्टार्टिंग n ऑफ A आणि मायनस काय करायचे तर A इंटरसेक्शन B नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन. सिक्स्थ फॉर्म्युला आहे तो आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट. याच्यावरूनच हा फॉर्म्युला लिहिता येईल. कसा लिहिणार आहे बघा इथं ए आहे इथं एन ऑफ ए आलेलं आहे इथं बी आहे काय लिहिली एन ऑफ बी. ओके, इथं मायनस हे कोणते एलिमेंट्स आहेत एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणून इथं पण एन ऑफ ए इंटरसेक्शन बी लिहिली. बघा हा फॉर्म्युला तुम्हाला चेक करून दाखवतो वेळ डायग्रामनुसार. आता एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट म्हणजे हा आपला सेट आहे ए. ओके, हा आपला सेट आहे बी असं सपोज करूया. आपल्याला कोणते चेक करायचे तर बी इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट. बी मधले एलिमेंट्स कोणते तर हे मी हॉरिझॉन्टल लाईन्स ने डिनोट करतोय. आले लक्षात बी मधले एलिमेंट्स. आता ए मध्ये ए च्या कॉम्प्लिमेंट मध्ये एलिमेंट्स बघायचे हे कशात असणार आहेत ए मध्ये नसणार आहेत यू मध्ये असणार आहेत. म्हणून ए च्या कॉम्प्लिमेंट मध्ये ए सोडून बाहेर ते ड्रॉ करून घेतो. ए सोडून बाहेर इथं ए सोडून बाहेर ए सोडून बाहेरचे एलिमेंट्स आपण काय केलेले व्हर्टिकल लाईन्स ने रिप्रेझेंट केलेले. आता इंटरसेक्शन मीन्स कॉमन टू बोथ. मग यामध्ये ही जेव्हा फिगर केली ड्रॉ करत आहे मी वेन डायग्राम तेव्हा त्यामध्ये कॉमन म्हणजे व्हर्टिकल लाईन्स आणि हॉरिझॉन्टल लाईन्स ज्या आलेल्या तो शेडेड पोर्शन आपण चेक करणार आहे. इथं हा जो पोर्शन दिसतोय यामध्ये व्हर्टिकल लाईन्स पण आहे आणि हॉरिझॉन्टल लाईन्स पण आहे. म्हणजेच काय झालंय तर आपल्याला तो जो सेट आहे तो मिळालेला आहे यस ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. म्हणजे जर हा ए असेल आणि हा बी असेल तर हा सेट कोणता आहे ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ओके, आता मला सांगा हे एलिमेंट्स शेडेड पोर्शन आहे हे एलिमेंट्स कशात आहे बी मध्ये आहेत का नाही बी मध्ये आहे. म्हणून मी इथं काय लिहिलं इज इक्वल टू एन ऑफ बी. बी मध्ये आहे पण बी मध्ये कोणते एलिमेंट्स नाहीत हे एलिमेंट्स नाही आहेत. हे एलिमेंट्स कोणते ए इंटरसेक्शन बी वाले ते आहेत का त्या शेडेड पोर्शन मध्ये नाही म्हणून काय करणार आहे मी सबट्रॅक्ट करणार आहे. म्हणून इथे लिहिलेले मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो फॉर्म्युला इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट
इज इक्वल टू एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. याला आपण एन ऑफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए मायनस बी पण म्हणू शकतो आणि याला आपण नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी मायनस ए पण म्हणू शकतो. हे अनदर नोटेशन आहे फॉर डिनोटिंग एन ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश एन ऑफ ए मायनस बी, एन ऑफ बी इंटरसेक्शन ए डॅश एन ऑफ बी मायनस ए. ओके, आता जरा थोडंसं पुढे जाऊया. पुढचा एक फॉर्म्युला आपण तयार करतोय. या ठिकाणी पुढचा फॉर्म्युला चेक करूया. सपोज करा हा जो पोर्शन आहे हे ए मध्ये एलिमेंट्स आहेत. ओके, हे वर्टिकल लाईन हॉरिझॉन्टल लाईन्स हे कशातले इंटरसेक्शन वाले आणि ऑब्लिक लाईन्स मारतो ह्या कशातले आहेत तर बी मायनस ए मध्ये. हे एलिमेंट्स कोणते हॉरिझॉन्टल लाईन्स ए मायनस ए. हे कोणते तर यस मिडल वाले इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी वाले. ऑब्लिक लाईन्स वाले कोण आणले बी मायनस ए वाले. डिफरन्स ऑफ टू सेट्स वरून आपण पाहिलेले आहे. आता हे मी एकदाच सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर माझा पुढचा फॉर्म्युला असा होईल 7th फॉर्म्युला नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी. हा जर फाइंड आउट करायचा असेल, आता हा फॉर्म्युला येतो कशासाठी ए आणि बी माहित असतात. ओके, तर हा इन अनदर वर्ड्स हा आपल्याला कशासाठी तयार करतोय बघा. हा फॉर्म्युला आपण जर आपल्याला ए इंटरसेक्शन बी डॅश आणि बी इंटरसेक्शन ए डॅश माहिती असेल तेव्हा करू. तर एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी प्लस एन ऑफ बी इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट. ए मायनस बी म्हणजे काय ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, बी मायनस ए म्हणजे काय बी इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट. मग मी काय केलं हा शेडेड पोर्शन सगळा चेक करायचा आहे. तर यांचे युनियन घेतली, युनियन म्हणजे ऍडिशन घेतली. तर एन ऑफ ए युनियन बी मला मिळेल एन ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी प्लस एन ऑफ बी इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट. हा एक आपल्याला नवीन फॉर्म्युला तयार आहे. नेक्स्ट 8th फॉर्म्युला व्यवस्थित लक्ष द्या. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी युनियन सी फाइंड आउट करायचे. इफ ए बी सी आर 3 सेट्स then number of elements in A union B union C is equal. लक्ष द्या इकडे व्यवस्थित. मी 3 सेट्स घेतोय A B आणि C. त्याच्यात काहीतरी कॉमन एलिमेंट्स आहेत. हा A B आणि हा C. ओके, A सेट B आणि सेट C. मला कोणते एलिमेंट चेक करायचे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी युनियन सी. म्हणजे याच्या आतमधले एलिमेंट्स आपल्याला चेक करायचे. ते किती ए वाले मी जर घेतले तर काय करते बघा 1 ह्या हॉरिझॉन्टल लाईन्स मधून ए वाले चेक केले. जर मी ए मध्ये घेतले तर ते झाले एन ऑफ ए. ओके, बी मध्ये एलिमेंट्स मी वर्टिकल लाईन्स मध्ये घेतो. व्यवस्थित लक्ष द्या. बी मध्ये मी एलिमेंट्स वर्टिकल लाईन्स घेतो. हे बी मध्ये आहेत बघा एलिमेंट्स. ओके, तर मी बी मध्ये पण काउंट करायचे त्यामध्ये. तर याला बी दिलेले आहे प्लस सी मध्ये एलिमेंट्स मी ऑब्लिक लाईन मध्ये घेतो. सी मध्ये ऑब्लिक लाईन्स मी नोट करतोय. हे जर ऑब्लिक लाईन्स मी चेक केले तर हे एलिमेंट्स आले एन ऑफ सी मध्ये. म्हणजे मी फॉर्म्युला तयार करण्यासाठी काय केलेलं आहे एन ऑफ ए युनियन बी युनियन सी यामध्ये एलिमेंट्स चेक करताना एन ऑफ ए घेतलेले आहेत, एन ऑफ बी घेतलेले आहेत पण आणि एन ऑफ सी पण घेतलेले आहेत. पण घडतंय असं जेव्हा ए आणि बी घेतला तेव्हा हे एलिमेंट्स काय झाले एवढे कॉमन झाले. म्हणजे हे दोनदा घेतलेले आहेत. एकदा कमी करतो एन ऑफ ए इंटरसेक्शन बी वाले. हे म्हणजे कोणते असणार आहेत इंटरसेक्शन वाले. जेव्हा मी बी घेतलेलं आहे आणि सी घेतलेलं आहे तेव्हा हे पण आपल्याकडे एक्स्ट्रा झाले. हे एलिमेंट्स कोणते असणार आहेत बी
इंटरसेक्शन सी वाले ते कितीदा घेतले तुम्ही 2 वेळा, म्हणून एकदा कमी केले पाहिजे मायनस एन ऑफ बी इंटरसेक्शन सी. आणि हे पण 2 वेळा आलेले आहेत कारण की याच्यात डबल लाईन्स येत आहेत बघा ए इंटरसेक्शन सी वाले, म्हणून ते एकदा कमी केले मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन सी. म्हणजेच मी हा एकदा पोर्शन इंटरसेक्शनचा निग्लेक्ट केला, हा एकदा केला आणि हा एकदा केला. आणि हा जर मधला पोर्शन बघत असाल तुम्ही ए बी आणि सी मध्ये एलिमेंट्स, तर तो 3 वेळा आलाय आणि हा पोर्शन इथं फर्स्ट सेकंड अँड थर्ड तिन्ही वेळा तो कॅन्सल झालेला आहे. पण आपल्याला युनियन घेताना तो एकदा घेतलाच पाहिजे, म्हणून मी प्लस करतोय नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. म्हणजे हा जो सेंटरचा पोर्शन असणार आहे ए बी सी मधला तो आहे इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. तर आपल्याला हा नवीन फॉर्म्युला तयार करता येईल. 8 नंबरला नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी युनियन सी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी प्लस एन ऑफ सी माइनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी माइनस एन ऑफ बी इंटरसेक्शन सी माइनस एन ऑफ ए इंटरसेक्शन सी प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. पुढे जाऊया, अजून एक फॉर्म्युला बघूया. नेक्स्ट फॉर्म्युला number of elements in A complement intersection B complement. number of elements in A complement intersection B complement हे कुठे पाहिजे होतं आपण डी मॉर्गन्स लॉ मध्ये. म्हणजेच मी काय लिहू शकतो इथे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन त्याच्यात कन्वर्ट करायचं युनियन बी आणि त्याच्या ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट लिहायचा. म्हणजे हा नवीन एक फॉर्म्युला तयार होईल नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश which is equal to number of elements in A union B bracket dash. आणि हा जर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचा असेल तर डॅश वाले कशात असणार आहेत, डॅश वाले u मध्ये मायनस a वाले, म्हणजे हे कसे काढणार मी नंबर ऑफ एलिमेंट्स इन u दॅट इज x किंवा u म्हणलं तरी चालेल मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B. ओके, x मध्ये असणार आहे a युनियन b मध्ये जे नसणार आहे. नेक्स्ट स्टेप प्रॉपर्टी जी आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन a डॅश युनियन b डॅश which is equal to number of elements in युनियन काय करायचं इंटरसेक्शन कन्वर्ट करायचं a इंटरसेक्शन b आणि ब्रॅकेटचा डॅश घ्यायचा. आणि हे जर फाइंड आउट करायचे असेल तर हे एलिमेंट्स कशात असणार आहेत डॅश वाले युनिव्हर्सल सेट मध्ये, म्हणजे x मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स इन x मायनस कशात कॅन्सल सबट्रॅक्ट करायचे, याच्यातून कोण सबट्रॅक्ट करायचं a इंटरसेक्शन b वाला. सो नेक्स्ट प्रॉपर्टी इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन a डॅश इंटरसेक्शन b डॅश इज नथिंग बट नंबर ऑफ एलिमेंट्स इन a इंटरसेक्शन b कॉम्प्लिमेंट आणि which is equal to n of x minus n of a intersection b. आपण या दोन प्रॉपर्टीचा तिथे वापर करतो. ओके, नेक्स्ट 11 नंबरला आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन a डेल्टा b दॅट इज सिमेट्रिक डिफरन्स वाले. सिमेट्रिक डिफरन्स वाले म्हणजे कोणते असतात बघा, इथं वेन डायग्राम मध्ये दाखवतो हा a आहे हा b आहे. तर आपण सिमेट्रिक डिफरन्स म्हणजे a डेल्टा b म्हणजेच a मायनस b वाले प्लस b मायनस a वाले म्हणजे हे शेडेड पोर्शन वाले. मग शेडेड पोर्शन वाले म्हणजे ते कशातले असणार आहेत तर a युनियन b मध्ये असणार आहेत. बघा शेडेड पोर्शन a युनियन b मध्ये आहे, पण त्याच्यात कोणते नको आपल्याला, कोणते नको इंटरसेक्शन वाले नको. म्हणून मी काय करतोय त्यातून सबट्रॅक्ट करतोय इंटरसेक्शन वाले मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन a इंटरसेक्शन b. जर आपण हा फॉर्म्युला यूज केला फर्स्ट नंबर ऑफ एलिमेंट्स इन a युनियन b n of a plus n of b minus n of a intersection b, तर कसं होईल बघा n of a plus n of b minus n of a intersection b आणि आपला हा नंबर ऑफ एलिमेंट्स इन a intersection b आणि हे मायनस मायनस काय होईल मायनस 2 टाइम्स n of a plus n of b minus 2 टाइम्स n of a intersection b असा तो फॉर्म्युला होईल. ओके, तर इथं आपण या ठिकाणी आज कार्डिनॅलिटी ऑफ सेट्स याच्यावरचे फॉर्म्युले बघितलेले आहेत.
मी रिवाइज करतोय परत एकदा, व्यवस्थित लक्ष द्या. नंबर ऑफ एलिमेंट्स इन A union B. If A and B are A in two sets, then number of elements in A and B, A union B is n of A plus n of B minus n of A intersection. If these two are disjoint sets, then n of A intersection B is 0. So number of elements in A union B is n of A plus n of B. That formula is used when A and B are disjoint sets. Now number of elements in A complement is equal to number of elements in U, or you may write number of elements in X minus number of elements in A. Number of elements in A, these are elements in U, universal set, minus number of elements in A complement. Number of elements in A intersection B complement. A intersection B complement म्हणजे A तले आणि B complement मध्ये इंटरसेक्शन मध्ये कॉमन एलिमेंट्स, म्हणजे हे क्लिअरली A मध्ये असणार आहे. आणि कोणते काढून टाकायचे? नंबर ऑफ एलिमेंट्स इन A intersection B. नंबर ऑफ एलिमेंट्स इन B intersection A complement हे कुठे असणार आहेत? B मध्ये असणार आहेत. कोणते काढून टाकायचे? A intersection B. नंबर ऑफ एलिमेंट्स इन A intersection B complement म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन B minus A. नंबर ऑफ एलिमेंट्स इन B intersection A complement म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन B minus A. नंबर ऑफ एलिमेंट्स इन A union B is equal to number of elements in A intersection B complement plus number of elements in A intersection B plus number of elements in B intersection A complement. If A, B, C are in three sets, then number of elements in A union B union C is equal to n of A plus n of B plus n of C minus n of A intersection B minus n of B intersection A minus n of A intersection C plus n of A intersection B intersection C. Number of elements in A complement intersection B complement is equal to number of elements in A union B bracket complement. De Morgan's law. Number of elements in A complement union B complement is equal to number of elements in A intersection B bracket complement. Here is also De Morgan's law. And last one, number of elements in symmetric difference, that is A delta B is equal to its number of elements in A plus number of elements in B minus 2 times number of elements in A intersection B. Students, I hope you understood these properties of cardinality of sets. Thank you for watching the video.